आणि आता जेव्हा काठी उभी करतील तेव्हा काटा मग कसा मारता एकच आहे सगळी एकच आहे तिथं भेदभाव नाही इथं फक्त शर्यत काट्यांची असते माणसांची नसते वॉकिंग करायला आलोय बघितली इकडे जागा नाही इथं जागा केली तर मेमरी कार्ड मध्ये जागा नाही थोडंसं काहीतरी युनिक वाटलं आम्ही छोटे छोटे कॅमेरे घेऊन आलो तो डायरेक्ट भाई टॅबच टीव्हीच घेऊन आले असं वाटलं मला कालपासून वरडत होतो मी तरी मुलं बघू शकतो मला आवाज गुलाल घशात गेला असेल म्हणून जरासा आवाज माईक खराब झाले तिचा सांग आज कुठं आलोय आपण आज आपण आलेलो आहे तिथं रायगड आलेलो आहे तिथं जत्रा आहे तर आता मी 2 शब्द सांगतो जय महाराष्ट्र लाईक शेअर सबस्क्राईब काय तू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो कुठं चाललो रावेगावात एक मोठी जत्रा भरते मोठ्या मोठ्या काठ्या उभारल्या जातात तर त्या बघण्यासाठी आम्ही आज चाललो आहे हिच्या कोणाचा मामाचा गाव आणि आता आम्ही खारपाड्यावरून निघालो तिकडे पोचल्यावर तुम्हाला तिकडची जत्रा दाखवतो रावेगावाचा गेट बनवलाय रायबादेवीचा आतमध्ये डीजे मी दाखवतो तसं घरी जायचं पहिले मामांच्या इथं चाललो तिच्या मामांच्या इथं आलो की आतमधलं तुम्हाला दृश्य नक्की दाखवतो गाजरा बिजरा ब्रँडेड घातली आज बाबा जय श्रीराम जय श्रीराम यंदा आलीचा मान आहे ना लढतस का लढतस का सांग लढतस का सांग हे बघ दिसतच बघ 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 कसं दिसतच बघ असली मम्मी नको याला कसली पाहिजे काय केलं मम्मीने काय केलं सांग इकडे काय केलं मम्मीने सांग मला मम्मीने काय केलं सांग कॅमेरा चालू आहे कॅमेरा बघ गे मम्मी कसली पाहिजे सांग इकडे आदूला मम्मी दुसरी पाहिजे कसली पाहिजे असली नको तर सांग फोटो बिटो काढ आम्ही आता चाललो जत्रा किती भरली बघायला चाललो बोल 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 लवकर री बोलायला आले काहीतरी बोल घ्या असू दे घे ती नंतर बोलेल मी बोलते आता मी आहे पेण तालुक्यातील रावे गावात ही जत्रा खूप मोठी असते 3 आळ्यांची जत्रा असते गाव खूप मोठं आहे यावर्षी श्रीरामाच्या आळीचा मान आहे काट्या वगैरे उभारल्या जातात खंडोबाची काठी म्हसोबाची काठी आणि श्रीरामाची काठी तर आता आम्ही एक राऊंड मारतो तुम्हाला ओव्हरऑल गाव दाखवतो पहिले आपण रायबादेवीच्या मंदिरात दर्शन घेऊ गर्दी आहे खूप बघू तर आपण आलो आता मंदिराजवळ तुफान गर्दी दर्शनाची लाईन आहे बघूया दर्शन मला असं वाटतं नंतरच घेऊ आम्ही
आता तुम्हाला फक्त बाकीची तयारी वगैरे दाखवतो. हा इकडे प्रसाद असतो कमी. अर्पण करण्यात आली आहे. आपले खूप खूप आभार आहे. धन्यवाद. इथं काट्या उभारल्या जातात आणि आता तयारी चालू आहे. रोप असतात, टोर असतात मोठे मोठे, त्याची अरेंजमेंट केली जाते, खेचून ती काठी उभी केली जाते. तर आता त्याची तयारी चालू आहे सध्या. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आपले खूप खूप स्वागत. दोन अडीच वाजले की पूर्ण गावाची लाईट घालवली जाते आणि या काट्या इथं उभ्या केल्या जातात. 3 काट्या असतात, 2 काट्या इथं आल्यात, अजून त्यांची बांधाबांधी चालू आहे. तोपर्यंत आपण जत्रा फिरून येऊ, जत्रेत काय काय बघून ठेवू ना. तर आम्ही आता 4 जण चाललो. कीर्तीला ओळखतात तुम्ही, ही नूतन माझी लाडकी भाची आणि ही तिची बहीण सिद्धी. तर आम्ही आता 4 जण चाललो. जत्रेत फेरफटका मारतो, म्हणजे कसं कुठं कुठं काय काय बघून ठेवायचं आणि नंतर काट्या उभारून झाल्या की मग डायरेक्ट झाली सुरुवात बोटा दाखवायची. श्रीरामाचं मंदिर आहे ते. वेगवेगळ्या मीडिया माध्यमाचे प्रेस रिपोर्टर इथं आज हजर राहिलेले असतात, कारण आजचा हा सोहळा प्रत्येकाला कव्हर करायचा असतो. आणि असंच ब्लॉगिंग करता करता बघितला मला आमचं कोपरोलीचा भूषण भेटला आहे, सहकुटुंब सहपरिवार. मग काय बोलतात बाकी? यात्रा बघूनच जा कसा जल्लोष. महेश भाऊ ही सोय केलेली आहे. आज या आळीचा पहिला मान आहे, त्यामुळे यांचा जल्लोष जास्त असेल. तसा प्रत्येकाचा जल्लोष जास्त असतो, पण यंदा मान असल्यामुळं जास्त. आणि आमच्या गावातली दिसली आम्हाला. ही काठी आता तिकडे नेतील. पार्टी झाला या प्रत्येक काम सिस्टमॅटिक केलं जातं इथं. ही इतकी मोठी आहे ना तर तुम्ही अंदाज नाही करू शकत किती मोठी आहे. मी इथं याला आजच्या टोकाला उभा आहे. आता पूर्ण एका ताकदीने सगळं उचललं जाईल. नारळ फोडून काठी उचलली जाते आणि आता ती देवळाजवळ जाणार आणि तिकडनं मग उभी केली जाईल. तिथलं दृश्य मी तुम्हाला पॉसिबल असेल तर दाखवू शकेल. मला नाही वाटेल मी त्या बाजूला जाऊ शकेन.
जर तिकडे जायला भेटलं त्या बाजूने समोरच्या बाजूने तर नक्कीच, पण काठी उभी राहताना तुम्हाला नक्कीच दाखवीन मी. याच्या मम्मीचा मोबाईल याच्या जवळ आहे, यो रील बघते. दाखव रील, रील दाखव, दाखव तशी रील दाखव, बघतोस ते रील. असं ना इकडे तोंड दाखव मोबाईल. हा मम्मीला सांग जा. फोन कोणता आणला? मग आता फोन कोणता उचललेलास? दोस्तीन. मग ती आली मम्मीची दोस्तीन. यांचे तर पाहुणी आवाची ना आज. सांगला धावत धावत आमची पण व्हिडिओ बनव. यो रील स्टार आहे खरोशी गावातला. माझ्या पंची आहेत, माझ्या इज्जती जाते. अरे इज्जती करा जाते, मी इज्जत घालू असं नाही बोलत. बरोबर आहे ताई, नाही मी जत्रेला आले असं बोल. मी जत्रेला आलो, असं नका करू. मग नाही जत्रेला आलोय. आमचे निकिता आमचे निकिता ताई संजय जत्रेला आलो. मला पण गाव नसं भेट, पण घर पण नसं भेट. चांगला म्हणजे आज जत्रा जास्त भरलेली आहे बरोबर. हो, गाड्या पण थांबलेले होते ते. मग आज बोल बोल बोल. सांग आज कुठं आलोय आपण? आज आपण आलेलो आहे तिथं रायगड आलेलो आहे, तिथं जत्रा आहे. तर आता बायसनची इथं आलोय ना. हा, निकिता बायसांची इथं आलेलो आहे. तर आता मी 2 शब्द सांगतो. जय महाराष्ट्र. मंदिरात बातचीत. अरे दुसरा युट्यूबर भेटला आमच्या गावातला. एकाच टायमाला 2 युट्यूबर आमने सामने. काय म्हणशील बाबा आज यात्रेबद्दल? काय नाही, आज फुल धमाल येणार आहे. यंदा रामाचालीचा मान आहे, म्हणजे माझ्या बायकोचं मामा त्यांच्या आळीत आहे, तर रामाच्या आळीतले, तर आज त्यांचा मान आहे. फुल धमाल होणार. आताच जाती तर धमाल कसली चालू आहे बघ. जाऊन येतो आम्ही. चल हे बघ, इथं आहे मी इथंच थांबणार आहे. तू बघ कसा काय. ठीक आहे. कधी असं इकडे तिकडे चढत नाही. आज आपल्याला ब्लॉग कव्हर करायचा आहे म्हणून मी आज इकडं मंदिरावर आलो आहे का. तर बघूया काय काय इकडनं भेटते आपल्याला कव्हर करायला, तेवढा कव्हर करतो. मी गप कोपऱ्यातनं दरवर्षी काट्या बघतो, पण आज तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचं सगळं म्हणून मी वरती आलो. जय म्हसोबाची टाकापाडा आळीचे पाहुणे आहेत, तर आपण त्यांची त्यांच्याकडनं माहिती घेऊ, त्यांना काय माहिती जत्रेबद्दल. तर तुम्ही किती वर्षापासून येता? तरी 8-10 वर्ष झाले मी येतोय. फक्त लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष प्रॉब्लेममुळे काठ्या उभ्या नाही राहिल्या, तर फक्त मानाच्या काठ्या म्हणून उभ्या ठेवलेल्या, आणि पुन्हा दुसऱ्या वर्षापासून 2022 पुन्हा चालू झाल्या काठ्या. तुम्ही कुठून आलात? मी टाकीगाव शिरनेरवरून आलेलो आहे. मी दरवर्षी येतोय. मला इथं मित्र टी शर्ट देतो वगैरे मला. म्हणजे तुम्ही मित्राकडे आलेलात? मी मित्राकडे येतो दरवर्षी. आणि आता आपलं मित्र विनय भाऊचाच आहे माझा, काकाचा पोऱ्या. आता आपण आलो बघूया आता इथून आपल्याला जल्लोष बघायला भेटणार आहे, जो काठ्या उभ्या करण्याच्या. नक्कीच. आता घरी मजा येणार आहे. आता थोडंच वेळात, तरी पण अजून अर्धा तास जाईल विनय. आरामात जाणार. तर आपण थोडी विश्रांती घेऊ आणि नंतर आपण ब्लॉगला सुरुवात करू. नक्कीच. बघू शकता आता होईल सुरुवात. विनय तर बघूया भाईदा काय बोलते जरा. तर बघितलं तर आपल्याला दादच भेटलाय.
आपला डायलॉग फेमस आहे, पोरांपोर शेलतं. खेळताय बरोबर आहे. दादा तू कधीपासून येतो? किती वर्ष झाली? मी पहिल्याच वर्षी आलोय. भरपूर वर्ष माझी इच्छा होती की मी यात्रेला यावा, पण योग जुळत नव्हता. पण आवर्जून मी यावर्षी आज राव्या गावामध्ये जत्रा बघायला आलोय. काय वाटतं कशी आहे? खूप जल्लोष आहे आणि आता जेव्हा काठी उभी करतील तेव्हा काटा मग कसा मारता? नमस्कार मित्रांनो, तर आपल्या मित्राचा ब्लॉग आहे भाई कडू ब्लॉग आणि विनय कडू ब्लॉग. याच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ बघा. जय अग्रिकोली, जय एकवीरा. तर बघूया आता थरार झाल्या सुरुवात. मस्त की फटाफटाके लावायची सुरुवात झालेली आहे. वॉकिंग करायला आलोय. बघितली इकडे जागा नाही, इथं जागा केली तर मेमरी कार्ड मध्ये जागा नाही. परिस्थिती आहे. आता मेमरी कार्ड आणले परत तिथं जागा नाही. तरी कॅमेरामॅन ती बाय नशीब आहे याची. तर बाईला दिला कॅमेरा आणि बाईने मस्त की ब्लॉक करायला. माझं झालं तर वांदे जागात नाही बरोबर, तर काय करशील, जाऊ दे चला. तरी आपण करू प्रयत्न चांगले फुटेज घ्यायचा. म्हसोबाची काठी उभी राहिली. आता याच्यानंतर खंडोबाच्या काठीची बारी आहे. काठी आता जी राहिलेली आहे ती रामाची काठी आहे. बोल जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दादूच पक्का खुश आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
आज जाम खुश आहे. काय खुश आहे? अरे 5 वेळेला न्यूज मध्ये बघतो काय बोलतात, राव्याची पालखी असतो, रामाची चौथी आमच्या आईची पालखी आहे. तिला नाराज माझ्या खंडोबाला नाराज नाही. आम्ही त्याला त्याला नाराज नाही कोणला. आमच्या खंडोबाला यायला कोणला नाराज नाही. ती सगळी भेट आम्ही एकच आहे. आमच्या कोणता नाही. सगळी एकच आहे. सगळी एकच आहे. तिथं भेदभाव नाही. भेदभाव नाही इथं. फक्त शर्यत काट्यांची असते, माणसांची नसते. आम्ही एकच आहे. शर्यत काट्यांची असते, माणसांची नसते. असं झालं. शर्यत काट्यांची असते, माणसांची नसते. बरोबर आहे ना दादा? खराब वाटला. बरोबर आहे. आमचा तुम्ही खंडोबा जावायला पाहिजे होता. पूर्ण रावे गाव एकच आहे. शर्यत रावे गाव संपूर्ण एकच आहे. शर्यत गावाची नसते, काट्यांची असते. गाव एकच आहे. गाव एकच आहे. गाव एकच आहे. काय बोलू? चला. एकच आहे. जाम गर्दी. राव्याची जत्रा बोलली तर निस्ती गर्दी, तुफान गर्दी. आवाज तुम्हाला काय समजला नसला तरी पण मी सांगेन तुम्हाला काय बोलली ते. आवाज बसलाय. काल पालखी होती, जाम नाचली आणि गुलाल घशात गेला असेल म्हणून जरासा आवाज माईक खराब झाले तिचा. आता दर्शनाला जायचं आपण. मागाशी लाईन जास्त होती, आता मे बी कमी असेल. दर्शनाला जायचं आता. दर्शनाला जायचंय ना. मेकअप भारी केलं होतं. मला माहिती मग मी काय बोललो, तूच केलं सगळे. बघ नाही ते बघ कसा मेकअप बघ. भक्तांची गर्दी जत्रेला. रायवेची जत्रा बोललं तर फक्त गर्दी आणि गर्दी, तुफान गर्दी. रांगाच्या रांगा लागलेल्या असतात देवीच्या दर्शनासाठी. ज्यांचा मान असतो, ज्या आळीचा मान असतो ते पूर्ण मंदिरामध्ये कंट्रोल ठेवतात. मॅनेजमेंट त्यांची असते, सगळा कार्यभार त्यांच्यावर असतो. त्यांच्या आळ्यापाळ्या लावलेल्या असतात, तर ते प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात. तर मामांना आपण प्रतिक्रिया मामांकडनं जाणून घेऊया. मामा, यावर्षी तुमचा मान आहे काय, म्हणजे कसं, किती वर्षातनं वगैरे मान येतो माहिती द्या आम्हाला. आम्हाला म्हणजे 5 वर्षाची मान येते. 5 वर्षांनी 5 वर्षातनं मान येतो. 5 आले. 5 म्हणजे 5 कोणत्या कोणाकोणाचा मान असतो? म्हसोबा द्यायचा असतो, खंडोबाचा असतो आणि रामाचा. मगाशी लाईन दाखवली, आता थोडी लाईन कमी आहे. मगाशी जी लाईन बघितली तर मला कव्हर करायला पण वेळ भेटत नव्हता, पण आता बघा थोडीशी गर्दी कमी झाली आहे. आणि ही मेवणी माझी, ही बाईक आईला ओळखत असेल. भरपूर रांगा असतात दर्शनासाठी, लांबून लांबून लोक येतात. आपण प्रतिक्रिया घेऊया. कुठनं आलात तुम्ही? आम्ही खारपाड्यावरून आलो. खारपाड्यावरून आलात, म्हणजे कशी आलात? गर्दी होती का येताना? काय गर्दी नव्हती, अशा थोडेफार माणसं. काटे उभे करताना तुम्ही होतात का इथे? नव्हते, काटे उभे करणारा नव्हता आम्ही. अच्छा, म्हणजे आत्ताच आलात तुम्ही. आम्ही ब्लॉग करतो, आम्ही बारीक बारीक कॅमेरे वापरतो, पण हो दादा आहे ना पक्का मोठा टॅब घेऊन आले. दादा तुझा कुठला ब्लॉग आहे, चॅनल कुठला आहे? चॅनलला अजून स्टार्ट करायचं नंतर. अच्छा, म्हणजे तो आता बिगिनिंग आहे. तर दादाला सपोर्ट करूया आपण. मी त्याची ID डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, त्याला पण सपोर्ट करा.
नाही खरोखर मला कौतुक वाटलं त्याचं आणि थोडंसं काहीतरी युनिक वाटलं. आम्ही छोटे छोटे कॅमेरे घेऊन आलो, तो डायरेक्ट भाई टॅबच टी व्हीच घेऊन आले असं वाटलं मला. एक नंबर भाई. जय. रायबा देवीचं अनोखं रूप तुम्हाला या दिवशी बघायला भेटेल. एकदम गाभारा सजवलेला असतो फुलांनी. दरवर्षी 7 वर्षातनं एकदा मान येतो. यावर्षी मान आहे रामाच्या आईचा. तर आज तुम्हाला मी काट्या उभारताना जी धमाल गोष्टी बघायला भेटल्या तुम्हाला, त्यातच मी आता मला मगाशी गर्दी होती, यायला नाही भेटला आतमध्ये, म्हणून मी आत्ता आलो आहे आणि तुम्हाला देवीचं रूप दाखवते. एकदम मनोहर रूप आहे. पुतळ्याच्या माळा, गळ्यामध्ये नथनी सोन्याची, चांगलं असं रूप रायबा देवीचं. जय. तर आज आपण आईचं दर्शन घेतलंय. आता जत्रेत जाऊया, जत्रेतलं बघूया. जत्रा तुम्हाला दाखवतो, थोडक्यात एक्सप्लोर करतो. चला. मला सांगितलं कीर्तीने एक अनाऊन्समेंट झाली का एक मुलगी सापडली आहे. तिच्या पप्पांचं नाव ओमकार आहे आणि मम्मीचं नाव सुषमा आहे. तर आमचा ओमकार आहे आणि त्यांच्या बायकोचं नाव पण सुषमा आहे. बघू दे त्याची प्रिन्सी आहे का, बघून येतो. प्रिन्सी भेटलं. आमच्या गावची आहे ती, आमच्याच गावाची, आमच्या भावाची पोरी आहे. चल ये चल. कुठे गेली मम्मी? तिकडची का? मम्मी कुठे आहे? मम्मी जाऊ दे, तुम्ही न्या. मम्मी जाऊ दे, तुम्ही न्या. भेटली आम्हाला, प्रिन्सी भेटली. थँक्यू प्रिन्सी भेटली आम्हाला. ओमकारला फोन लावतो. प्रिन्सी भेटली आम्हाला. प्रिन्सी हरवली होती. प्रिन्सी कुठे गेली होती तू? हा प्रिन्सी, प्रिन्सी कुठे गेली होती तू? थांब आपण फोन लावू पप्पाला. हॅलो. अरे पोर भेटली मला, इथं देवला जवळ आहे. अरे ऐक माझा, इकडं अनाऊन्समेंट केली ओमकार आणि सुषमा. मग बघायला गेलो, मला वाटलं सुषमा बोला प्रिन्सीच असेल म्हणून बघायला आलो. तर हो ही हो घेतली मी त्याला त्यांच्या ताब्यात ना. इथं आहे देवलाच्या इथून. तर मागा फणस बिनस देतात बघ ते गरं बिरं. आम्ही थांबलो. ये मम्मी सापडली. गरं घे गरं घे. हे बाई या पुढे, या पुढे. जत्रा जाम मोठी भरली होती. कॅमेरा काढायला मला टाईम नाही भेटला, त्यामुळे मी कव्हर करू शकलो नाही. आता आम्ही निघालो घरी जायला. खंडोबाची काठी तुटली होती, ती इथनं तुटली. ती सांध्यातनं तुटली नाही, ती मेन लाकडातनं तुटली. आम्ही दिसतो का तुम्हाला? मला नाही वाटत तुम्ही दिसता मला. का नाही दिसत? दिसायलाच पाहिजे, कारण मागून येते ऊन. असं केलं तर दिसू आम्ही कदाचित, काय समजत नाही. पण बघा, घ्या मॅनेज करून. आता आम्ही निघालो. आता तुम्हाला गाड्या दाखवतो किती पार्किंगला आहेत. किती पकड गॉगल देतेस काय हलूच काढू तोपर्यंत. कसले ब्रँडेड बाबा गॉगल आज लावलाय बाई. बाग जत्रेत घेतलेला मागच्या वेळेला. जत्रेत नाही, दुकानात नाही घेतला होता. सॉरी, जरा स्टँडर्ड खराब होतं ना जत्रेत घेतलं. चलो, दोन्ही बाजूला गाड्याच गाड्या. तर हा होता आजचा थरारक अनुभव. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर हिट करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचतील. तर चला तर मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.